झाली ना मस्त खुसखुशीत अशी खारी. तर हीच खारी आज आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार सर्वांना, प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर खारीसाठी लागणारं साहित्य काय ते बघूयात. मेजरमेंटचा जो कप असतो तर त्या कपाने 2 कप मैदा घेतलेला आहे, पाव कप तेल घेतलेलं आहे आणि थोडासा ओवा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि चवीनुसार मीठ आपण वापरणार आहोत. मीठ काय खूप जास्तीचं वापरायचं नाही आहे. तर 2 कप मैदा मी या ठिकाणी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. तर तो एका ताटामध्ये काढून घेते मैदा. आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे. तर मैद्यावरती आता मी जो काही आपला ओवा आहे तर तो ओवा थोडासा असा चोळून घालते आणि चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपण जे काही तेल घेतलेलं आहे तर ते तेल आपण घालणार आहोत आणि ते तेल जे आहे तर थंडच तेल आपण वापरतोय. तेल काही गरम वगैरे केलेलं नाही आहे आणि हे तेल आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. सगळं पिठाला तेल अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. असं थोडं थोडं करून आपण काय करतो, हे तेल व्यवस्थित असं सगळ्या पिठाला चोळून घेणार आहोत आणि तेल बरोबर पडलंय का हे कसं ओळखायचं, तर आपलं जे पीठ आहे तर त्याचा एक मुटका तयार झाला पाहिजे. तर बघा दोन्ही हातांनी या पद्धतीने मी काय केले, तर हे पिठाला तेल चोळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपण काय करणार आहोत, तर त्याचा मुटका तयार झाला आहे का बघून पाणी घालून आपण ही कणिक घट्टसर अशी मळून घेणार आहोत. तर या ठिकाणी मेजरमेंट्स ज्या कपाने आपण मैदा घेतलेला होता तर त्याच कपाने 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला घट्टसर अशी ह्याची कणिक मळून घ्यायची आहे. बघा एकदम पाणी मी घातलेलं नाही, जसं लागतंय त्यानुसार आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून पाणी या ठिकाणी मी वापरते. घट्टसर असा गोळा आपल्याला इथं बनवून घ्यायचा आहे. तर इथं कणिक चांगली व्यवस्थित मी मळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय आणि त्याची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ अशी ही कणिक मळलेली नाही आहे. एक साधारणतः एवढं पीठ म्हणजे मळण्यासाठी मला एक अर्धा कप पाणी लागलेलं आहे. आता आपण साठा बनवून घेणार आहोत. तर साठ्यासाठी या ठिकाणी एका वाटीमध्ये 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तूप मी ॲड करणार आहे आणि ते चांगलं व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर जरी वापरलं तरी चालेल आणि कॉर्नफ्लोअर नसेलच तर आपला मैदा तर असतोच, तो आपण इथं वापरायचा आहे आणि छान व्यवस्थित असं आपल्याला काय करायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. छान स्मूद अशी त्याची एक पेस्ट बनवून तयार झाली पाहिजे. तर बघा 1-2 मिनिट तुम्ही जर व्यवस्थित फेटलं तर लगेच आपला इथं साठा तयार होतो. 15 ते 20 मिनटं शक्यतो आपल्याला काय करायचं आहे, तर ही कणिक म्हणजे भिजत ठेवायची आहे. अर्धा तास मी कणिक भिजत ठेवलेली होती. अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी 15 मिनटं तरी तुम्ही ही काय करायचे, कणिक भिजवायचे. तर कणकेचे 5 समान मी गोळे इथं बनवून घेतलेले आहेत आणि याच्या अगदी पातळ अशा चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. सगळीकडून एकसारखी चपाती लाटली गेली पाहिजे, कुठंही जाड किंवा पातळ अशी लाटायची नाही. तर आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं असं पीठ म्हणजे मैदा आपल्याला लावून घ्यायचं आहे. जर गरज नसेलच तर नाही लावला तरी उत्तमच आहे. तर बघा या पद्धतीनं पातळ अशा सगळ्या चपात्या मी लाटून घेणार आहे. 5 आपले गोळे झालेले होते, 5 उंडे तयार झालेले होते. तर ते 5 उंड्याच्या 5 चपात्या मी या ठिकाणी लाटून घेते. तर बघा इथं सगळ्या ज्या काही चपात्या आहेत तर त्या माझ्या लाटून झालेल्या आहेत. आता याच्यावरती म्हणजे पोळपाटावरती मी काय करते, एक चपाती घेते आणि त्याला आपण सगळीकडून एकसारखा साठा लागेल याची आपल्याला काळजी घ्यायची. तर साठा जो केलेला आहे आपण तर तो इथं मी सगळीकडून पसरवून घेते. सगळीकडं साठा एकसारखा लागला पाहिजे, तो छान असा पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती
दुसरी जी आपली चपाती आहे तर ती चपाती आपण घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय की अगदी पातळ पातळ अशा मी काय केलेले आहेत, त्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. खूप पातळ लाटायचं म्हणजे त्याचे पदरसुद्धा तितकेच पातळ सुटतात. त्यानंतर बघा वरून परत त्याच्यावरून आपण साठा लावून घेतोय आणि असं 5 चपात्यांना काय करायचं, व्यवस्थित सगळीकडं साठा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. आणि बघू शकताय तुम्ही तर या पद्धतीनं सगळीकडून साठा मी चांगला लावून घेते. 5 चपात्यांवरती असाच साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. मध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे फुगा वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक चपाती अशी व्यवस्थित चोळून घ्यायची, मध्ये हवेचा बबल वगैरे तयार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीनं सगळीकडं साठा मी लावून घेतलेला आहे. आणि शेवटची चपाती तर ह्याच्यावरती सुद्धा साठा व्यवस्थित लावून घेते. साठा आपला चांगला लावून झालेला आहे. आता याच्यावरती आणखी एकदा मी काय करते, साठा लावून घेते आणि या पद्धतीनं आपल्याला ही कणिका म्हणजे आपल्या या पोळ्या काय करायच्यात, फोल्ड करून घ्यायच्या आहेत. एका साईडला असं दुमडून घेतले तर त्याच्यावरती परत आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि राहिलेला जो पोर्शन आहे तर तो आपण त्याच्यावरती फोल्ड करून घेणार आहोत. आणि वरती सुद्धा आपल्याला परत काय करायचं आहे, तर हा साठा लावून घ्यायचा आहे आणि अर्धा भाग इथं असा या पद्धतीनं मी फोल्ड करून घेते. फोल्ड केलेल्या भागावरती परत साठा लावून राहिलेली जी काही चपाती आहे तर ती सुद्धा या पद्धतीनं वरून झाकून घेतलेली आहे साठा लावून. आणि बघा चौकोनी छान असं आपलं इथं म्हणजे साठ्याची पोळी तयार झालेली आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायची आहे. जाडसर असं 5 पोळे एकावर एक ठेवल्यामुळं जाडसर असं आपलं ही पोळी तयार झालेली आहे. आता ती पोळपाटावरती तर बसणार नाही आहे, तर किचनचा जो आपला ओटा असतो तर तो ओटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती या पद्धतीनं मी काय करते, तर ही पोळी लाटून घेते. चौकोनी अशी ही पोळी आपली बनून तयार होते. तर चांगली पातळ लाटून घ्यायची, खूप जास्त पण जाड ठेवायची नाही आणि अगदीच पातळ पण लाटायची नाही. हलक्या हातानं लाटायची, खूप जास्त असा जोर लावून आपण ही चपाती लाटायची नाही. तर बघा या ठिकाणी छान व्यवस्थित असं मी हे चपाती लाटून घेतलेली आहे. तर चाकूच्या सहाय्यानं मी आता काय करणार आहे, तर आपल्या ज्या खारी आहेत तर त्या कट करून घेणार आहे. त्याच्या अगोदर साईडच्या ज्या या कडा आहेत तर या मी अशा कट करून घेते म्हणजे एक चौकोनी आकार येईल. तर बघा या पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे. आणि राहिलेली जी कणिक आहे म्हणजे साईडच्या ज्या कडा आहेत तर त्या गोळा करायच्या नाहीत, त्याचे तसेच उभे उभे काप करून नंतर आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी मी चौकोनी काप करून घेते. तुम्ही आयताकृती असे मोठे मोठे काप करून घेतले तरी चालतील, म्हणजे तुम्हाला जो शेप आवडतोय त्याच्यानुसार तुम्ही ते कट करू शकता. तर या पद्धतीनं मी सगळ्या आपले ज्या काही खारी आहेत तर त्या कट करून घेते. आणि हे जे काही प्रमाण सांगितलेलं आहे तर या प्रमाणामध्ये जवळजवळ 25 ते 30 खारी बनवून तयार होतात. आता त्याच्यावरती त्याचं तुम्ही शेप किती ठेवताय त्याच्यावरती म्हणजे आकार केवढा ठेवताय त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे, छोटा आकार मोठा आकार. तर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल अगदी असं कोमट ठेवायचं आहे, खूप कडक तेलामध्ये तळायचं नाही आहे, नाहीतर खारी आपली खुसखुशीत होणार नाही. तर बघा एका बॅचमध्ये साधारणतः 6 अशा आपल्या या खारी तळून होतात. अगदी मंद आचेवरतीच आपल्याला ह्या खारी तळून घ्यायचेत आणि सतत आपल्याला ते ढवळत वगैरे राहायचं नाही आहे, थोडंसं तसंच ठेवायचं. आणि वरून झाऱ्यानं मी काय करते बघा तेल त्याच्यावरती टाकते की जेणेकरून त्या काय होतील म्हणजे आपोआप तेलावरती तरंगण्यासाठी मदत होईल, दोन्हीकडून सारखं तेल त्यांना लागेल. तर त्यासाठी या पद्धतीनं मी झाऱ्यानं काय करते, तर हे तेल टाकून घेते. आणि तुमच्या लक्षात येत असेल तुम्ही पाहू शकताय की खारी आपली हळूहळू फुगायला चालू झालेली आहे.
एक लक्षात घ्या, इथं आपण कोणत्याही प्रकारचा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर आपण वापरलेली नाही आहे. फक्त साठा वापरूनच आपली ही खारी खूप छान बनवून तयार होते. तर तुम्ही बघू शकताय बघा किती खारी आपली ही फुगलेली आहे. छान याला पदरसुद्धा सुटलेले आहेत. बघा साईडनं तुमच्या लक्षात येईल. आणि खारी म्हणजे तेलसुद्धा पिलं जात नाही, कारण इथं आपण काय कोणत्याही प्रकारे सोडा वगैरे वापरलेला नाही आहे. त्याच्यामुळं तेल वगैरे पिलं जात नाही. अगदी कमी तेलामध्ये ही खारी बनवून तयार होते. तर तुमच्या लक्षात येईल इथं काटे चमचा मी घेतलेला आहे आणि त्याच्यानंच हे पलटते, कारण खूप नाजूक पातळ थर असल्यामुळं, त्याचे पातळ लेयर असल्यामुळं काय होते की ते तुटू शकतात. तर त्यासाठी काटे चमचा घेऊन सावकाश असं मी ही करते. तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल की किती छान असे आपल्या या खारीला पदर सुटलेले आहेत आणि त्याचबरोबर खाली किती छान आपली फुगलेली आहे. तर चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला ही खारी काय करायची, या पद्धतीनं तळून घ्यायची आहे. व्यवस्थित तळून घ्यायचे. बघा आणखी एकदा दाखवते, किती छान पदर सुटलेले आहेत, लेयर किती छान आलेले आहेत आणि अगदी खारी टम्म फुगलेली आहे. तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचं, हे पूर्ण छान व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. अगदीच लाल किंवा करपवू द्यायचं नाही आहे आणि अगदीच कच्चं पण ठेवायचं नाही आहे, कारण नाही जर कच्चं राहिलं तर काय होईल, आपली खारी सॉफ्ट पडेल, खुसखुशीत होणार नाही. तर त्यासाठी व्यवस्थित अशी ही मंद आचेवरतीच आपल्याला खारी तळून घ्यायची आहे. बघा हळूहळू त्याचा रंग बदलायला लागलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान सुरेख असा रंग इथं आलेला आहे. तुम्ही बघा पदर पण बघू शकताय, खारी किती छान टम्म फुगले ते पण तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी या सगळ्या खारी मी काय करते, काढून घेते आणि सगळ्या खारी काढून घेतल्यानंतर मी काय करणार आहे, तर गॅस बंद करते, कारण तेलाचं टेम्परेचर वाढलेलं आहे. तर त्यासाठी काय करते, गॅस बंद करते. गॅस बंद करून मग आपण पुढची बॅच त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत. तर एक एक करून पुढच्या मी सगळ्या ज्या काही आपल्या खारी आहेत तर त्या घालून घेते. एक एक करून अशा 5-5, 6-6 खारी मी एकाच वेळी सोडते. तेलसुद्धा कमीच मी घातलेलं आहे. अगदी कढई भरलेली नाही आहे, कारण तळलेलं तेल परत परत यूज करण्यापेक्षा जसं लागतं आहे त्याच्यानुसार थोडं थोडं तेल घेतलं तरी चालेल. तर या पद्धतीनं बघा असं तेल वरती सोडून घ्यायचं आणि इथंसुद्धा तुम्ही बघू शकताय किती छान खारी अशी आपली काय झालेली म्हणजे त्याला पदर सुटलेले आहेत. आणि आता आपण काय करणार आहोत, तर गॅस चालू करणार आहोत आणि जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं परत हळूहळू आपण ही खारी मंद आचेवरतीच तळून घेणार आहोत. इथं एकच टिप लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, तर नेक्स्ट बॅच आपण तळत असताना काय करायचं आहे की गॅस बंद करायचं आहे आणि मग आपण आपली जी काही खारी आहे तर ती सोडायची आहे. त्याशिवाय म्हणजे पूर्ण गॅस चालू असताना खारी सोडायची नाही, नाहीतर काय होतं, त्याच्यावरती अशी बबल्स येतात आणि खारी अशी खुसखुशीत होत नाही. तर यालासुद्धा बघा किती छान पदर सुटलेले आहेत, खारी फुगलेली आहे. तर या पद्धतीनं सगळ्या खारी मी तळून घेणार आहे. कलरसुद्धा छान येतो आहे. तर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नकात. तर बघा किती छान खुसखुशीत आपली खारी इथं बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय, आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल. तर माझ्या जर काही रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर लिंक शेअर करा. आणि ही खारी बनवून बघा आणि ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात. आणि या प्रमाणामध्ये मगाशी सांगितल्यानुसार साधारणतः 20 ते 25 खारी तयार होतात. नंतर भेटूयात. धन्यवाद.